चला सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. बघा, सर्वात प्रथम माझी ओळख करून देतो. माझं नाव गजानन राऊत. बघा, राहणार टिटवी, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. लोणार खाऱ्या पाण्याचं सरोवर तुम्ही ऐकलं असेल. उल्कापातानं तयार झालं 50,000 वर्षापूर्वी. एक उल्का आमच्या शहरामध्ये पडली आणि त्यानंतर एक खूप मोठा खड्डा तयार झाला आणि त्या खड्ड्यामध्ये नंतर पाणी येत राहिलं, पण त्याला आउटलेट नव्हता. सायन्सच्या भाषेमध्ये सांगायचं काम काय झालं, जसा समुद्र बनला, पाणी येत राहिलं, पण त्यातून बाहेर फक्त वाफ गेली, म्हणजे मिनरल सगळे आतच राहिले, मग ते खारं झालं. कळलं का आता? जसा समुद्र बनला. हो, एक 10-15 मिनिटांमध्ये. ठीक आहे, चला ठीक आहे. तर त्यामुळं खाऱ्या पाण्याचं सरोवर झालं. पहिलं आहे आमचं लोणार खाऱ्या पाण्याचं सरोवर फेमस. आणि दुसरं कोण आहे? दुसरा म्हणजे मी. असं कधी कधी स्वतःची तारीफ पण करावी लागती. तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जास्त वेळ न घालवता मी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, सगळ्यात मेन आहे आपला टायमिंग. बघा, अगोदरच क्लिअर करतो, लाईव्ह क्लास नाही केला तरी चालतो. लाईव्ह क्लासची रेकॉर्डिंग कधी पण पाहता येते, म्हणजे तोच लाईव्ह क्लास पुन्हा परत पाहता येतो. जसं तुम्ही 12 ते 3चा पिक्चर नाही पाहिला तर 3 ते 6चा पाहू शकता. 3 ते 6चा नाही पाहिला तर माईक बंद करा, 6 ते 9चा पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, त्याच्या रेकॉर्डिंग. वैभवच्या आयडीवर कोण आहे? कृपया माईक बंद करा. हा, तर आपण रेकॉर्डिंग कधी पण पाहू शकतो. ठीक आहे, चला आता आपला वेळ आहे एकतर 5 ते 6 राहील, नाही तर 6 ते 7 राहील. या दोन पैकी आपला एक वेळ आपल्याला फिक्स करायचा आहे. 5 ते 6 किंवा 6 ते 7 सायंकाळचा. तर या दोन पैकी एक टाइम आपला फिक्स होणार आहे. आता ज्याने समजा असं वाटतं की सर मी 5 वाजता मुलगा घरी येत नाही, तो 6 वाजता येतो, म्हणजे 5 ते 6चा त्याचा टाइम जाणार आहे. बरोबर, 5 ते 6चा टाइम जाणार आहे, पण तो नंतर ती रेकॉर्डिंग 7-8 वाजता पण पाहू शकतो. ओके, तिथंच नाही तर तो कधी पण पाहू शकतो, त्याला जेव्हा पाहायचं तेव्हा. कळतंय? पहिली गोष्ट. त्यामध्ये आपण आता बघा, आता 8वी 9वीचे मुले थोडे मोठे झाले, थोडे जबाबदार झालेले आहेत. आता ह्यांना थोडंसं, आता 5वी 6वी 7वीचे मुलं थोडीशी लहान असतात. आता 8वीच्या पुढचा अभ्यासक्रम पण मोठा होतो आणि त्यांना वेळ पण लागतो अभ्यास करण्यासाठी. तर आपला टायमिंग एक तर 6 ते 7 राहील किंवा 5 ते 6 राहील. आता बघा, या दोन पैकीच एक राहील, बाकी दुसरं काही राहणार नाही. आणि नंतर तुम्ही रेकॉर्डिंग पण आरामशीर पाहू शकता. 15 दिवस तुम्हाला क्लास करायचा आहे. 15 दिवसात हा प्रश्न घेतो मी, तुमचे सगळ्यांचे प्रश्न घेतो. ठीक आहे, 15 दिवसानंतर जर तुम्हाला प्रॉब्लेम वाटलं की आपल्याला समजत नाही, अडचण, तर तुमचे पैसे पण परत होतात. क्लिअर? टायमिंग एक तर 5 ते 6 राहील किंवा 6 ते 7 राहील. आता 9वीच्या मुलांचा आणि 8वीच्या मुलांचा बॅलन्स करून मी टाइम फिक्स करतो. हा, 5 ते 6. येस येस येस, बरेच जण 5 ते 6 म्हणतात. आणि आता इथं भांडणं होतात. एक मिनिट, आता इथे आर्ग्युमेंट होणं साहजिक आहे. आपल्या देशामध्ये हे साहजिक गोष्ट आहे. चांगलं काम जरी करायचं असलं ना, तरी लोक चांगलं काम पण करू देत नाही, रस्ता पण होऊ देत नाहीत लोक. का होऊ देतात मला सांगा तुम्ही? त्याच्यामुळे 5 ते 6चा टाइम योग्य आहे का 6 ते 7चा आहे ते मी ग्रुपवर टाकेल तुम्हाला. त्यानंतर तुम्ही त्याचा ऑप्शन सर्च म्हणजे क्लिक करायचं, जे जास्त असं की आपण. सर, माझ्या मुलाचे शाळा सुटते 5ला आणि तो 3 किलोमीटर सायकलनी येतो, त्यामुळे घरी यायला 5:30 वाजतात त्याला. बर, त्यामुळे 6 ते 7 घेतलं तर जरा बेटर असं मला नाही वाटतं. हे बघा मॅडम, येस येस, तुमची मी भावना समजू शकतो. छान, तुम्ही जे बोलल्या त्याबद्दल हा एक तुमचा प्रॉब्लेम नाहीये. आता इथे 3 रंगाच्या शाळा आहेत. काही शाळा सकाळी 7 ते 11च आहेत, काही शाळा 12 ते 5 आहेत, काही शाळा तर सकाळी 7 ते रातचे 8 आहेत. काही जण जर्मन शिकायले, काही जण फ्रेंच शिकायले, त्याला मराठी नीट बोलता येईना. त्याच्या खानदानीमध्ये 3 पिढ्या गेल्या, त्याला मराठी आली नाही आणि हे जर्मन शिकायला लागले. इतका प्रॉब्लेम झालेला या इंग्लिश मीडियम शाळांचा की खूप अडचण झालेली. त्यामुळे मॅडम आपल्याला काय करणं आहे, थोडंसं ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. ओके सर.
हा, आता अडचण काय माहितीये का, जे 9वीची मुलं आहे ना, त्यांच्या दृष्टीनं थोडंसं पाहणं आहे आपल्याला. आता तुमचा मुलगा जर 9वीत असताना, तर 9वीत तुमच्या हिशोबाने केलं असतं. जसं आता हा 2 भाऊ असतात. 2 भाऊ हा असतात, एक मोठा असतो, एक लहान असतो. तर मान कोणाला दिला पाहिजे? मोठ्याला तुम्हाला जाऊ आहे का? नाहीये. एकट्याच आहे का? हो. मग तर ताणच नाही तुम्हाला. आता ज्या 2 जावा असतात, तर प्रत्येक वेळेस त्या मोठीलाच मान भेटतो. हा. सो हां, तर थोडंसं प्लीज एक 8-10 दिवस ॲडजस्ट करा. नंतर आपण हा टायमिंग चेंज करू शकतो. ठीक आहे. मे बी पॅरेंट्स मीटिंग घेऊन आपण मी मी सकाळी 7 वाजल्यापासून कंटिन्यू मीटिंग घेतोय तुम्हाला सांगतो मी. बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम तोच आहे, की हम्म, सर आमची शाळा सकाळची आहे, कोणाची सायंकाळची आहे, कोणाचा क्लास लावलेला आहे, कोणी काहीतरी आहे. पण आपण एक गोष्ट हम्म. लक्षात ठेवायची. हे बघा, असं समजायचं, की आपण लाईव्ह क्लास अटेंड करणार नाही. ती झालेली हा रेकॉर्डिंग आपण नंतर आपल्या वेळेनुसार पाहणार. हो. ओके. आणि चालेल डाऊट जर चालेल आले सर. तुम्हाला, ऐका, डाऊट हम्म, आले तुम्हाला मेसेज करा ना. कधी पण मेसेज ओके. करा, की हा टॉपिक समजलेला नाहीये. आणि आणि हम्म, तुमचे जे प्रश्न आहेत, आता ही जी पॅरेंट्स मीटिंग आहे, आता बरेच जण जॉइन करणार नाहीत, बरोबर? हा, पण ज्यांनी जॉइन केली, हम्म, ते तर केलेच. आणि आता ज्यांनी जॉइन केली नाही, ते दुपारी पाहणार आहे आरामशीर. आणि अच्छा. त्यांना जे प्रश्न होते, ते प्रश्न तुम्ही विचारले. आता त्यांना हम्म, प्रश्न पण विचारायची गरज नाही. हम्म. अशा पद्धतीने, ठीक आहे? तर थोडं सहकार्य करा. आपण 5 ते 6 हो. किंवा 6 ते 7 पण होऊ शकतो. काही प्रॉब्लेम नाही. तुमचं नशीब जर असेल, हा. आता नशिबावर टाकू आपण काही गोष्टी. कारण मला आहे ना 4-4 लोकं हँडल करायचे ना 6वीचे. आता बघा 5वीची बॅच मी मुद्दाम कॅन्सल केली. नाहीतर 5वीचे तर एवढे फोन आणि मेसेज आहेत. "सर 5वी घ्या, घ्या." पण मी मुद्दाम कॅन्सल केली. माझ्याकडून होतच नाही. मग याच्यातली नाही तर एखादी नाही बॅच सर, आपल्याला एक कट तर करणे. योग्य वेळ 6 ते 7च ठेवा. चालेल ना. हो ना, हो ना. हे बघा 6 ते 7 होईल किंवा 5 ते 6 होईल. कारण आपल्याला 9वीचा वर्ग पण महत्वाचा आहे ना. सर मी विदर्भातून चंद्रपूर डिस्ट्रिक्ट, हो ना, हो ना. अरे चिमूर वाह, वाह! तालुका इथून बोलतोय. हो ना. बघा आता पूर्ण आपले महाराष्ट्र आपण कनेक्ट केलाय बघा सर्व. पूर्ण जिल्ह्यातले लोक आहेत इथे. हं. संभाजीनगरमध्ये बी आहे, पुण्यातले पण आहे, हॅलो. अहिल्यानगरचे भरपूर आहे, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीनं तर माझ्यावर कृपा केलेली आहे भरपूर. सातारा, सांगलीमध्ये ते तर खरंच. हॅलो. तुमच्या हां? सर ते तुमच्या जवळचे झाले. आज 1000 किलोमीटर आहे आमचं तिथून. अरे बापरे! हो ना, हो ना. नाही, 1000 नाही. मी किलोमीटर. चंद्रपूरला येणार बरं का. हे बघा, हो माझा का? दौरा असणार आहे. मी तुमच्या घरी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणार आहे. मी त्यांच्या घरी येणार आहे. हॅलो. अच्छा, अच्छा. हां, बोला ना. आरवी मॅडम बोला. हॅलो. माझ्या हां, मुलीचं आरवी. नाव आरवी आहे. क्लासचं अच्छा टायमिंग काय ठेवलंय सर तुम्ही? बघा 6 ते 7 किंवा 7 ते 8. नाही, नाही, नाही. 5 ते 6 किंवा 6 ते 7. सकाळचं वगैरे नाहीये का? नाही ना, मॉर्निंगला ते 5वी 6वीच्या मुलांचं आहे ना. ओके. आणि काय पद्धत आहे म्हणजे क्लासची? हा डेली असणार आहे का काय कसं हो, असणार? हो. 5 दिवस सोमवार ते शुक्रवार. सोमवार ते शुक्रवार. ओके. आणि रविवारी आता टेस्ट आहे. ओके. अरे वाह! सोमवारी मला शक्य नाही होणार. सोमवारी 5 ते 6 असेल तर शक्य होईल. हे सोमवारी बघा, आता तिचं ड्रॉइंगचं कसं ऐका सर. ते 2 महिनेच फक्त. कारण की आता हे ड्रॉइंगची पण परीक्षा आहे ना एलिमेंटरीची. त्याचे पण तिचे क्लासेस चालू आहेत म्हणून म्हटले. ते आपलं फक्त मॅडम सोमवारी असतील. ऐका तर खरी, प्रत्येक क्लास आपला रेकॉर्डेड आहे. तिच्या वेळेनुसार ती कधी पण पाहू शकते. ओके? ओके. आणि तिचा अभ्यास पूर्ण करू शकते. तुम्ही असं लक्षात ठेवा, हे लाईव्ह नाहीच आहे. लाईव्ह आले तर ओके. व्हेरी गुड. नाही तर तिला संध्याकाळी, रविवारच्या दिवशी पण ती 2 घंटे एक्स्ट्रा क्लास करून मागचा अभ्यास पूर्ण करू शकतात. असं प्रेशर नाही ना. कुठल्याही हां, तेच प्रकारे लेकरावर म्हणूनच प्रेशर नाही म्हटलं. आपलं. हां, आणि मी सोप्या पद्धतीनं कमीत कमी वेळेमध्ये कॉन्सेप्ट क्लिअर करतो तुमच्या. त्यांना सर वेळ तुम्ही जास्त स्वतःच घेतो. येणार आहात येस. का? त्याच्यामुळेच तर प्रॉब्लेम आहे ना. दुसरे शिक्षक तर मग मी काय म्हणतो भरपूर भेटतात. मग तर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार दिले असते शिक्षक मी. मला स्वतः शिकवायचंय अच्छा, म्हणून अच्छा. प्रॉब्लेम चालला. हां. हॅलो बरं, सर. बरं. कधीपासून चालू होणार आहे ते? उद्यापासून. वेळापत्रक ग्रुपवर भेटेल उद्यापासून. हां. हां. ओके, ओके. ठीक आहे. हो सर. हां. हॅलो. हां, बोला ना. हॅलो. कैलास आगम बोला ना. सर मी कैलाश अगम. माझी मुलगी आहे 8ला. हो, हो. पूर्वी बोला अगम ना. नावाने. बरं. सर मला सांग, वीकली सेशनल टेस्ट होईल का तुमची? हो, वीकली. जेवढं टॉपिक झालं त्याच्यावर रविवारी टेस्ट होईल. अच्छा, रविवारी होईल ना. आणि हां, त्याचे रिझल्ट केव्हा पाहायला भेटेल आम्हाला? लगेच. हॅलो राहुल सर, नमस्कार. हां, बोला ना. बाकी सगळी डिटेल हॅलो तुम्हाला ग्रुपवर समजेल सर. सर. कसं घेणार, काय घेणार. हो. ओके ओके ओके. राहुल सर, नमस्कार सर. नमस्कार. बोला ना. सर आमचा मुलगा इंग्लिश मिडियमला आहे. हो ना. आपला लेक्चर पण त्या पद्धतीनेच होतील ना सर? हो. स्टेट बोर्डलाच आहे ना. हो. त्याचं मॅथ शकुंतलाच आहे.
तुम्हाला नाही टाकतो सर मी मॅथ फोटो पण मॅथ टाकतो. तुम्हाला मी बुकचे फोटो टाकतो ग्रुपवर आता काही वेळानंतर, मग हा. नंतर तुम्ही मॅच करून घ्या, ठीक आहे? तुम्हाला मी वैयक्तिक फोटो टाकतो बघा सर, मॅथ आणि सायन्स. चालेल. नाही मग मी काय करतो, जे आपण घेणार ना त्याचे फोटो मी ग्रुपवर टाकतो तुम्हाला, की आपण हे हे शिकवणार आहे म्हणून. ओके. काही काही हे शाळेवाले काय करतात माहितीये का, दुसऱ्या प्रायव्हेट कंपनीकडनं पुस्तक घेतात बघा, मग ते काय करतात गोंधळ होतो पुस्तक. हॅलो सर. हो हो. हा बोला ना. हा बोला ना, बोला बोला. मराठी मीडियम. मराठी नाही सध्या, हॅलो. नाही मराठी नाहीये सध्या. झालं तर कळवेल तुम्हाला. हा हॅलो. हा बोला ना. धन्यवाद. शिकवणार आहे तुम्ही? काय म्हटले? कोणते कोणते सब्जेक्ट शिकवणार आहे? मॅथ तुम्हाला दिलेलं आहे ना बरं, सर्व ग्रुपमध्ये सगळं सांगेल ना, मॅथ, सायन्स आणि इंग्लिश ग्रामर. अच्छा. आणि टाकतो मी ग्रुपवर. हे बघा टायमिंग ऑलरेडी झालेलं आहे, आम्ही सांगितलेलं आहे टायमिंग. तुम्हाला ग्रुपवर कळेल टायमिंग. एक तर 5 ते 6 राहील किंवा 6 ते 7 राहील, किंवा नंतर आपण थोडा चेंज पण करू शकतो. सर हॅलो. हा पर डेला एक सब्जेक्ट शिकवणार आहे की एक दिवशी तीन? एक टॉपिक आपण हप्त्याभरात पूर्ण करणार, त्याच्यावर आपण टेस्ट घेणार, म्हणजे मुलांना तो नाही, टॉपिक per पूर्ण day समजला पाहिजे. जसं मंडेला 5 ते 6 किंवा 6 ते 7 चालू होणार आपली ट्युशन फॉर एक्झाम्पल, हो. तर मग त्या मंडेला तुम्ही एकच सब्जेक्ट शिकवणार आहे की चारही सब्जेक्ट शिकवणार आहे? एकच तो टॉपिक आपण पूर्ण करून घेणार, त्याच्यावर टेस्ट घेणार, त्यावेळेस त्या मुलांना सगळं समजणार. ते नाही तर 4 घेतल्यावर त्या मुलांना एकही समजत नाही. ओके ओके, थँक्यू. चल सर माझा हा नंबर रजिस्टर म्हणजे ह्या मोबाईल वरून मी लिंक जॉईन केली. मग आता ग्रुपला हा नंबर आहे, आणि समजा एखाद्या दिवशी मी कुठेतरी बाहेर गेली किंवा हा एंगेज असेल फोन, तर मी दुसऱ्या मोबाईल वरून लाईव्हला जॉईन करू शकते का? यस हे बघा, तुम्ही किती पण मोबाईल बदलू शकता, पण रजिस्टर मोबाईल नंबरनं लॉग इन करायचं आणि ओटीपी द्यायचा फक्त. आता तुमची मुलगी समजा माझ्या इथे आली असती समजा, तर तुम्ही काय करायचं, तुमच्या नंबरवर ओटीपी येईल ना, तो ओटीपी आमच्यासोबत फक्त द्यायचा, ते बॅच इथे चालू होईल. किती पण मोबाईल आपण बदलू शकतो. ओके सर, थँक्यू आणि सर. कॉम्प्युटरवर पण घेता येतं बरं का आपल्याला. कॉम्प्युटरला पण खूप सुटेबल आहे. कॉम्प्युटरमध्ये पण चालतं, मोबाईलमध्ये पण चालतं. मोबाईल किती पण बदलू शकतो आपण. 15 दिवस तुम्हाला नाही आवडलं तर पैसे पण परत होतात, ठीक आहे? हॅलो. ओके. सर माझा नंबर दुसरा. हा बोला ना. नाही, पैसे जर दुसऱ्या नंबरने पाठवले तर चालेल चालेल ना? हे बघा, पेमेंटची मला पण पूर्ण व्हिडिओ ऐका, पेमेंटचा व्हिडिओ मी तुम्हाला ग्रुपवर टाकणार आहे. पेमेंटच्या बाबतीत चिंता करू नका, ठीक आहे? हा सर मॉर्निंगची बॅच आहे का पण? मॉर्निंगची 6वी आणि 7वी मॉर्निंगला आहे, इव्हिनिंगला 8वीची नाहीये का? नाही, मॉर्निंगला. तर मॉर्निंगला तुम्ही ते लेक्चर करू शकता ना, मागचं रातचं झालेलं तुम्ही सकाळी करा ना. रेकॉर्ड क्लास असेल ना? हा, लाईव्ह प्लस रेकॉर्ड, म्हणजे तेच जशाला तसा क्लास तुम्हाला. आता ही जी रेकॉर्डिंग इन पॅरेंट्स मीटिंग ही तुम्हाला अशी पाहायला भेटणार आहे नंतर. सेम, काहीच फरक नाही. कोणी केली काय आणि नाही केली काय करणार नाही. एकच तास राहील ना? हो, 1 तास. आणि खूप होतं ना मुला, एका तासामध्ये भरपूर, कारण तिथं गोंधळ नसतो, काही आवाज येत नाही. आता हे तरी तुमचे माईक सुरू आहे, पण लाईव्ह क्लासमध्ये असा दांगडू पण होत नाही. आपलं कसं मिसकम्युनिकेशन होतंय ना बोलताना, म्हणून म्हटलं. हे तुम्ही बोलताय म्हणून ऍप मध्ये नाही होत. हे ऍप मध्ये मुलांना बोलता येत नाही, ते फक्त कमेंट करू शकता. ऍप मध्ये खूप सुंदर आहे, ऍप मध्ये तुम्हाला डिस्टर्ब होत नाही. हा, ठीक. हे फक्त हे बघा, ही मीटिंग फक्त तुम्ही तिकडून बोलावं म्हणून घेतलेली आपण. सर डाऊट क्लिअर कसे होणार? सर मला हे बघा, डाऊट साठी तुम्ही कमेंट्स लाईव्ह क्लासमध्ये करू शकता, मला नंतर मेसेज करू शकता. नाहीच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर मला कॉल करू शकता, बस. ठीक आहे. हा, काही प्रॉब्लेम नाही. किंवा एखादे बघा, आता आपण काय करतो, 2 मिनिटं ऐका. इंग्लिश सब्जेक्टची लेसन नाही शिकवले जाणार का? एका दिवशी एकच. हॅलो सर. हा बोला ना. हॅलो. इंग्लिश जो सब्जेक्ट आहे ना, त्याचे लेसन नाही शिकवले जाणार. नाही, इंग्लिश फक्त ग्रामर व्याकरण, कारण ते लेसन पुढच्या वर्षी कामी नाही पडत ना. हॅलो सर. हा बोला ना. हॅलो. हा बोला ना. मी माझा दुसरा नंबर तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट नंबरवर पाठवला आहे, तो अजून ऍड नाही केला सर. काल तुमच्या नंबरवर शेअर केला. होईल ना. मी काय म्हणतो, अजून बॅच चालू झाली नाही आपली. आता काय होईल, आपला ज्यांनी कोर्स घेतला त्यांचा एक वेगळा ग्रुप तयार होईल, आणि त्या ठिकाणी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मग आता हे कसे आहेत, इथे सगळेजण मीटिंगला जॉईन झाले. आता सगळ्यांनी तर कोर्स घेतलेला नाहीये ना, आपण घ्या म्हणत पण नाहीये, परंतु त्यांना कळायला पाहिजे ना नेमकं आपलं काय चालू आहे.
उगाच बळजबरी कोर्स घ्यायला लावायचा, मोठे मोठे आश्वासन द्यायचे. हे बघा, आश्वासन देऊन फसवणारे लई लोक आहेत की जे सांगतील आम्ही तुमचे इतके पिरियड घेऊ, इतके क्लास घेऊ. तसला नाहीये मी सांगेल बाबा मी कमी शिकवेल तुम्हाला, पण त्याच्यात देईल जास्त. मग कारण 1000 विद्यार्थी आहे आपले 10वीचे, 1000 पैकी फक्त 250 मुलं लाईव्ह क्लास करतात, बाकी सगळे रेकॉर्डिंग करतात मस्त आरामशीर नंतर त्यांच्या वेळेनुसार. बरं, तुमची जी फी आहे सर, डेमो झाल्यानंतर द्यायची की आता द्यायची? ते तुम्हाला ग्रुपवर, हे बघा, फीच्या बाबतीत आपल्याला मीटिंग नाहीच आहे, फीची सूचना ग्रुपवर येईल तुम्हाला सर्व, फीचं नका चिंता करू. ओके. फक्त तुमचा अजून काही प्रश्न असेल तर ते सांगा. हे बघा, आता वेळ झालं, टायमिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, फीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, कॉम्प्युटरवर करता येतं, मोबाईल नंबर आपल्याला बदलता येतो, समजलं, काहीच प्रॉब्लेम येत नाही, कोणताही मोबाईल बदला. अजून याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न आहे का? लेक्चर जे असतील त्याला काही लिमिटेशन असेल का, की 2 दिवसच चालतील किंवा 3 दिवस चालतील असं पूर्ण काही? पेपर होईपर्यंत काही चिंता नाही, वर्षभर ऍक्सेस आहे त्याचा, किती वेळेस व्हिडिओ बघा, कधी पण बघा. हा, अजून कीर्ती मॅडम बोला ना. हा सर, इंग्लिशचे जे लेसन असतील ना, मग ते थोडेफार म्हणजे क्वेश्चन आन्सर पॅसेज मधून शोधायला मुलांना प्रॉब्लेम येतो ना, मग ते तुम्ही थोडंसं सांगणार का? येस करूया ना आपण. हे बघा, लँग्वेज काय असतं माहितीये, ग्रामर क्लिअर झालं ना तर मुलांचं ऑल टाइप्स ऑफ त्या गोष्टी असतात. मग ज्याला मराठी येते त्याला गोष्टी शिकवायचं काम नाही ना, तो गोष्टी आपोआप वाचून समजतो. हा, असं ग्रामर क्लिअर झालं ना तुमचे 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे इंग्लिशचे. हा, काय म्हटल्या? कुठला सब्जेक्ट आहे ते आदल्या दिवशी तुम्ही सांगणार ना? हो, सगळं ऍपमध्येच कळतं तुम्हाला. ऍप एवढं सुंदर आहे की आपल्याला व्हॉट्सअपची गरज नाही. व्हॉट्सअपमध्ये फक्त पॅरेंट्ससाठी मेसेज येतील, बाकी काही नाही. बाकी सगळं आपल्या ऍपमध्ये चालतं. ओके. आणि 1 hour क्लास ना? हो. चला, अजून काही अडचण? चला ठीक आहे. आता थोडीसं मला प्रॉब्लेम झाले. हा, एक डाऊट होता सर. सांगा ना. हॅलो, आवाज येतोय? ज्या सब्जेक्ट मध्ये किंवा ज्या लेसन मध्ये जर प्रॉब्लेम असेल आणि डाऊट समजा 10 मुलांचे डाऊट सेम असतील, सगळ्यांना तिथं जर प्रॉब्लेम असेल तर त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा तुम्ही रिक्लास किंवा असा एखादा व्हिडिओ परत बनवून पाठवू शकता का, म्हणजे ग्रुपवर, की बाबा आपण हे ग्रुपवर डाऊट आले होते, हे म्हणजे 25 मुलांना हे डाऊट आले होते आणि या डाऊटचा हे आन्सर, हा व्हिडिओ बनवून, म्हणजे ऍक्च्युली मेसेज मध्ये क्लिअर होईल असं नाही. ऐका, तुम्हाला एक सांगू का, मी डाऊटच येऊ देत नाही. मीच चालू पिरियड मध्ये डाऊट घेतो. एकदम उत्तम. तुम्ही नका चिंता करू. बघा, 10वीचे 1000 विद्यार्थी आहे, एकही मुलगा मेसेज करत नाही, एकही मेसेज नाही करत. कारण मला माहिती ना की काय प्रॉब्लेम येणार. आता बघा, या मीटिंग मध्ये मी बऱ्याचशा गोष्टी प्रश्न न विचारता तुमच्या क्लिअर केल्या, नाही तर आता एवढा गोंधळ झाला असता खूप. बघा, पेमेंट इश्यू तुम्हाला ग्रुपवर समजेल, त्याच्यानंतर वेळ झाला आणि मुलांचा डाऊट. हे बघा, एखाद्या मुलाला तर मी पर्सनली घंटा पण फोनवर बोललेलो आहे, पण त्या मुलाचा डाऊट त्या लेवलचा पाहिजे. तो जर म्हणला सर मला काहीच समजे ना, तर मग सॉरी, मग त्याला काय म्हणेल मी, तुझ्या एखाद्या दुसऱ्या मित्राला दाखव, मग तो तुला समजून सांगतो. ठीक आहे. आणि सर, ग्रुपवर फोटो पाठवा बुक्सचे, तुम्ही कोणता सिलेबस घेणार आहात ना, त्याचा फोटो पाठवा. कारण की आज आहे ना, ग्रुपवरची सगळी माहिती भेटणार आहे तुम्हाला. 1-2 दिवस मिस होईल, समजा कमी जास्त होईल, तो सॉरी फॉर दॅट. तुमच्या घरी जर फंक्शन असेल तर एखादं मिस मॅच होतच ना, बरं खरं सांगा. आणि माझं मेन काय माहितीये का, मी झालो आता समाजसेवक, माझ्या अंगात झाली जास्त ताकद. आता कमीत कमी फी मध्ये जास्तीत जास्त शिकवायचं, हे मी घेतलं अंगलट काम आहे का नाही. आता माझ्या तर अंगलट आलेलंच आहे, पण मी लोकांच्या अपेक्षा पण वाढतात असं झालंय. येस नाही, पण नाही, मी उतरणार ना, मी उतरणार, मी माझं वचन पूर्ण करणार, माझं काही हो तिकडे, पण थोडं सहकार्य करा बस. असं समजा, प्रत्येक पेरेंटने सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक पेरेंट समजून घेणं गरजेचं आहे. बस समजून घेऊ आम्ही. येस. आणि मी सांगतोय ना, तुमच्या मुलाला आहे ना, तुमचा मुलगा जर खरा प्रश्न विचारणारा असेल ना, तर 1 घंटा नाही, मी त्यांच्यासोबत 2 घंटे चर्चा करतो मुलांसोबत, पण त्याचा डाऊट त्या लेवलचा पाहिजे. चालेल, ठीक आहे, धन्यवाद. पेरेंट्स
बस बस हा. सर गणित तुम्ही काय शिकवणार का? म्हणता? सर दिनेश बोलतोय गणित कल्याण तुम्ही ठाणेवरून. शिकवणार का? हा दिनेश सर बोला ना, दिनेश सर बोला ना, दिनेश सर. माझा एक डाऊट होता, जे तुम्ही शिकवणार आहे, आता माझा मुलगा 8वीला आहे, स्टेट बोर्ड इंग्लिश मिडियमला आहे, बरोबर? तर तुम्ही ते टीचिंग इंग्लिश मध्ये करणार का मराठी, हिंदी, इंग्लिश कसं करणार? नाही नाही नाही, हे बघा इंग्लिश मध्येच आहे ना त्यांचं सगळं, लिहिणार इंग्लिश मध्येच, फक्त एक्सप्लेनेशन मराठीमध्ये येईल. बाकी आहे इंग्लिश मध्ये. हा हॅलो. बोला ना सुविधा मॅडम बोला. सर गणित तुम्हीच शिकवणार का? हो सर मी बेंगलोरवरून बोलते सर. हो बोला ना, सर शिकवणार मी ना मी. बेंगलोरवरून बोलतेय. तर कर्नाटक बेस्ड सिलेबस आहे इथे इंग्लिश मिडियमला. तर मला बुक जर समजले तर म्हणजे इथले आणि ते मॅच व्हायला पाहिजे अभ्यास. मी ग्रुपमध्ये टाकतो ना, ग्रुपमध्ये टाकतो, ठीक आहे. चालेल सर चालेल. हॅलो सर. हा सर फी किती असणार आहे? मी तुम्हाला दिलेली सगळं ग्रुपवर असणार आहे, छोटे छोटे प्रश्न घेऊ नका. आता चला मी एकदा समरी सांगतो. ते आमचं थोडंसं घराचं काम आहे, इंजिनियर पण आले. मी सकाळी 7 वाजल्यापासून मिटिंग्स घेतोय बघा. आता मी तुम्हाला, मला मेसेज करा, मी तुम्हाला पर्सनली रिप्लाय करतो, ठीक आहे. आता बघा क्लास टायमिंग काय असेल? अरे बापरे, हे आता रेकॉर्डिंग ऐका ही पूर्ण. आता हे झालेलं आहे टायमिंग, आणि मी ग्रुपवर टाकतो ही रेकॉर्डिंग, ठीक आहे. सॉरी, आणि काही मेसेज असेल तर मला करा. बऱ्यापैकी डाऊट तुमचे क्लिअर झाले असतील, आणि डाऊट क्लिअर झाले नाही पाहिजे, डाऊट राहायला पाहिजे. त्यावेळेस मी तुमच्यासोबत चर्चा करतोय. हे 2 वे कम्युनिकेशन आहे, 1 वे नाही. मी तुमच्या प्रत्येकाचा आदर करतो. सर हा सर क्लास तुमचा लाईव्ह क्लास एका ऍप वर बोलला तुम्ही, तर ते कुठल्या ऍपला असणार आहे? तुम्हाला लिंक टाकतो ना, ग्रुपमध्ये लिंक टाकतो. गजानन राऊत नावाचं ऍप आहे प्ले स्टोअरवर, त्याची लिंक टाकतो, ठीक आहे. ग्रुपमध्ये राहा फक्त. हो, थँक्यू व्हेरी मच. आता सॉरी थँक्यू सर. आपण परत मीटिंग घेऊ, ठीक आहे. हो थँक्यू. चला हे कुलूप लाव बरे. इंजिनियर आले का? हॅलो. हॅलो सर. हा. हॅलो सर. बोला ना. सर मला काही ऐकायलाच येत होतं मीटिंग मध्ये. थोडा रेंजचा प्रॉब्लेम होता, पाऊस चालू आहे इकडे. असू द्या. रेकॉर्डिंग टाकतो त्याची पूर्ण. बरोबर, ठीक आहे. तर मी माझं एक ऐकून घ्या ना. सांगा ना. तर 8वीची क्लासचं टायमिंग किती असेल सर? बघा मीटिंग मध्ये सगळं डिस्कशन केलेलं आहे. तुम्ही एकदा मीटिंग ऐका पूर्ण. तुम्हाला एक 10-20 मिनिटांमध्ये मीटिंग येऊन जाईल, ठीक आहे. बरोबर सर, ठीक आहे. थोडासा पाऊस चालू होता ना, त्याच्यामुळे चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. नेटवर्कचा प्रॉब्लेम होता.